भगिनींचे देखील मनापासून कौतुक करतो आणि त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो. आज जेवढं सख्या भावानं तुमच्यावर प्रेम केलं नसेल त्याच्यापेक्षा कितीतरी हजार पटीनं प्रेम करणारा भाऊ तुम्हाला भेटण्यासाठी या लांजा नगरीमध्ये येतोय. आणि त्यांची खासियत काय तर आपल्या संस्कृतीमध्ये भाऊबीज आपण वर्षातनं एकदा करतो, पण या भावानं महाराष्ट्रातल्या 2,40,00,000 महिलांसाठी दर महिन्याला भाऊबीज करण्याचा निर्णय घेतला. आणि म्हणूनच माझी लाडकी बहीण योजना उदयाला आली. त्याच्यामध्ये स्वतः साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, त्या सगळ्यांचं सहकार्य साहेबांना लाभलं. आणि अशी व्यक्ती आज लांजामध्ये विकास कामाची दिशा ठरवण्यासाठी येते. आज मी येत असताना एक पत्रक माझ्या हातामध्ये किरण भैयांचं पडलं आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे शब्द हेच वचन. त्याच्यामध्ये 36 कामांचा उल्लेख केलेला आहे. मी व्यासपीठावरच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आमच्या सावलीताई असतील, नगरसेवक पदाचे सगळे उमेदवार असतील आणि लांजावासी असतील, यांना शब्द देतो याच्यातली 23 कामं माझ्या अखत्यारीतली आहेत आणि बाकीची कामं राज्य शासनाच्या अखत्यारीतली आहेत. पण पुढच्या 1 वर्षामध्ये ही 23च्या 23 कामं पालकमंत्री या नात्यानं माझ्याकडनं पूर्ण होतील, हा माझा शब्द आहे. आणि ग्रामसभेत ठराव करून या गावात लांजापुळे नगरपंचायतमध्ये समाविष्ट झाली होती. परंतु आज तुम्हीच नगरविकास मंत्री असल्यामुळे त्या लोकांना जर आवश्यक असेल आणि त्या लोकांचा जर ती ग्रामपंचायत कुळे ही वेगळे करून फायदा होणार असेल तर तुम्ही योग्य तो निर्णय तुम्हीच घ्यावा. मला असं खात्री आहे की ह्याच्याकरता लोकांना परत एकदा विचार करण्याकरता संधी द्यावी. ऑलराऊंडर आणि वन साइडेड मॅच जिंकत आल्यावर मारलेली सिक्सर ठरेल. लांजा महायुती जिंकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे आणि महायुती म्हणून आपण ही निवडणूक लढवतो. महायुतीचे विचारधारा एक आणि म्हणून महायुतीचा अजेंडा एक आहे, विकास विकास आणि विकास. आणि म्हणून इथं धनुष्यबाणासमोर तो बटन दाबायचं, कमळ पण आहे, धनुष्यबाणासमोर तो बटन दाबून नगराध्यक्ष आपल्या सावली ताई सुनील कुरूप आणि त्यांच्यासोबत 17 उमेदवार या ठिकाणी आहेत महायुतीचे. ज्यांना सगळ्यांना निवडून द्या असं सांगायला विनंती करायला मी आपल्याकडे आलेलो आहे. राजापूरच्या पण आपल्या स्मृतीताई तामणकर आज आपण ते ऑनलाईन सभेत बोललो, त्यांनाही आपल्याला विजयी करायचं आहे. आणि रत्नागिरीच्या शिल्पाताई सुर्वे यांनाही आपल्याला विजयी करायचं आहे. 3 उमेदवार आणि सगळ्या आमच्या लाडक्या बहिणी आहेत, 3 उमेदवार आणि लाडक्या बहिणींची उपस्थिती देखील मोठी आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिला, मतपेटीत त्यांचा नंबर पहिला. हे समीकरण आहे, विधानसभेत बघितलं आपण. आणि मी राज्यभर फिरतोय त्यावेळेस देखील पाहिलं की माझ्या लाडक्या बहिणी उशीर झाला तरी वाट बघत आपल्या लाडक्या भावाला भेटायला थांबायचं. विधानसभेत हे चित्र पाहिलं आणि ते चित्र या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण पाहतो. कोकण हा तर शिवसेनेचा बालेकिल्ला, बाळासाहेबांचं प्रेम आणि कोकणवासियांचं बाळासाहेबांना असलेलं प्रेम. इथं भगव्याबरोबर भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी सगळे एकत्र आहे, विभाई. आणि म्हणून हा आपला बालेकिल्ला. कोकणातील माणूस
कायम शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला आहे. कोकण शिवसेनेचा श्वास आहे आणि शिवसेना ही कोकणी माणसाचा विश्वास आहे. गेले अनेक वर्ष म्हणजे नारळात पाणी असतं तशी कोकणात शिवसेना, त्याचा अभिमान मला आहे. आणि आपण पाहतोय ते वातावरण सगळीकडे कोकणातलं भगवं वातावरण झालेलं आहे, महायुतीचं वातावरण. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये कोकणातल्या माणसांनी विधानसभेत 15 पैकी 14 आमदार महायुतीचे निवडून दिले. हा महाराष्ट्रातला इतिहास तुम्ही घडवलेला आणि यासाठी तुम्हाला धन्यवाद मी देतो. आपले विरोधक कुठे आहेत? मला पत्रकार विचारतात, अरे तुम्ही तिघच फिरताय प्रचाराला, बाकी लोक कुठे आहेत? महाविकास आघाडी. महाविकास आघाडीने पराभव मान्य केलेला दिसतोय आणि मग ते कुठंच दिसत नाही. ते मुंबईला बसले, सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे ना, तिथे राखण करत बसले. आणि म्हणून बाकी आपल्या उमेदवारांना वाऱ्यावर सोडून टाकलं. ठीक आहे, आपण आपलं काम करूया. या निवडणुकीत देखील महायुती मजबूतीने उभी आहे आणि महायुती जी आहे ती विकासाला प्राधान्य देणारी आहे. या ठिकाणी अनेक कामं आपण केलेली आहे. मी मुख्यमंत्री असताना नगरविकास खातं माझ्याकडे आजही आहे आणि म्हणून लांजातील विकास कामांना आपण मोठा निधी दिला आहे. जेव्हा जेव्हा किरण माझ्याकडे एक पत्र घेऊन येतात त्या वेळेत त्यांना मी कधी रिकाम्या हाताने पाठवलं नाही, कारण हा एकनाथ शिंदे दोन्ही हाताने देणारा घेणारा नाही आणि म्हणून विकासासाठी कधी हात आकडता घेतला. आज या ठिकाणी 8.5 कोटी रुपयांचा निधी विकास कामांचा, रस्त्यांसाठी 11 कोटी, वैशिष्ट्यपूर्ण 3 कोटी, वीरशैव समाज बांधवांच्या सभागृह, जलवाहिन्या, गणेश विसर्जन घाट या ठिकाणी त्यासाठी निधी. त्या बहिणी आहेत इथं. मी मुख्यमंत्री असताना अनेक योजना सुरू केल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी लखपती योजना, एसटी मध्ये 50% सवलत देण्याची योजना, मुलींना उच्च शिक्षण मोफत देण्याची योजना, बचत गटाला ताकद देण्याची योजना. त्याचबरोबर आपल्या नावासमोर फक्त वडिलांचं नाव लावत होतो, आता आईचंही नाव लावण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला. हा देखील ऐतिहासिक निर्णय मी मुख्यमंत्री असताना घेतला. पण सगळ्यात माझी आवडती योजना कुठली तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. नेहमी मला सांगितलंय की जे लोकांना पाहिजे, जे लोकांना हवंय तेच आपल्याला द्यायचं. डीपी प्लॅन हा नगर विकास विभागाकडे असतो आणि म्हणून त्याने लोकांची अडचण होत होती, त्यामुळे 9 मीटरचे रस्ते आपण काढून टाकले, कारण त्याच्यामुळे लोक घरबाधित होत होती, लोकांना त्रास होत होता. त्याचबरोबर आणखी जे काही डीपीच्या बद्दल काही संभ्रम लोक पसरवत आहेत. पण मी आपल्याला सांगतो, डेव्हलपमेंट प्लॅन हा शहराच्या विकासासाठी असतो, शहराच्या प्रगतीसाठी असतो आणि तुमचे आमदार प्रगती आणि विकासाला चालना देणारे आहे. विकासाच्या विरोधात काही लोक असतील, पण मी त्यांना सांगू इच्छितो की या लांजामधल्या नागरिकांवर, माझ्या भावा बहिणींवर कुठलाही अन्याय होणार नाही ही काळजी आपण घेऊ, कारण शेवटी विकास तुमच्यासाठी करायचा आहे. तुमच्यासाठी अन्याय, तुमच्यावर अन्याय करून कुठलाही विकास आम्हाला नको आहे. आणि म्हणून जे लोकांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे अनेक प्रकल्प आपण उभे केले. समृद्धी सारखा प्रकल्प उभा केला, पण लोकांच्या मान्यतेने केला. गैरसमज पसरवत असतील, परंतु त्यांच्या भूलथापाला बळी पडण्याची काय गरज नाही. तुमच्या समोर आमदार येत आहे, मंत्री आहे आणि नगरविकास मंत्री
स्वतः तुमच्याशी बोलतोय. त्यामुळे कुठली काळजी चिंता करू नका. कुणावर अन्याय होणार नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.